Hi everyone, welcome again online lectures. Some basic principles of organic chemistry हा आपला चॅप्टर सुरू आहे. लास्ट लेक्चरला आपण ह्या चॅप्टरशी रिलेटेड IUPAC नोमेनक्लेचर सुरू केलेलं. त्याच्यामध्ये आपण IUPAC नोमेनक्लेचरचे जे रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नाव कसं प्रेडिक्ट करायचं इथपर्यंतचा पार्ट आपण बघितलेला. तर आजच्या लेक्चरला याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. नोमेनक्लेचरमधलाच पुढचा पार्ट आज बघणार आहे आपण. कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट असतील तर त्याचं नोमेनक्लेचर कसं केलं जातं. आता आपल्याला माहिती आहे जनरली स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन असे अल्केन असतात तुमचे. हायड्रोकार्बन्समध्ये अल्केन आपण शिकणार आहे, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला हे परत येईल. तर स्ट्रेट चेन आणि ब्रांच अल्केन असतील तर त्याच्यामध्ये त्या अल्केनचा अल्किल ग्रुप तयार केला जातो. अल्केनपासून फॉर्मेशन केलं जातं कशाचं? अल्किल ग्रुपचं. म्हणजे ओव्हरऑल तो ब्रांच असू दे किंवा तुमचं स्ट्रेट चेन असू दे त्याचं कन्वर्जन अल्किल ग्रुपमध्ये केलं जातं. आता ते कन्वर्जन जेव्हा होत असतं तेव्हा त्याच्यामध्ये होतं काय, जनरली तिथं काय केलं जातं बघा, अल्केनचा जेव्हा अल्किल ग्रुप तयार होतो तेव्हा ह्याच्यामध्ये जो हायड्रोजन ॲटम असतो तुमचा अल्केनमधला टर्मिनल कार्बनचा असेल किंवा जर तुमचा अल्केन ब्रांच असेल तर अल्किल ग्रुपचं फॉर्मेशन होत असताना हायड्रोजन ॲटम तुमचा नॉन टर्मिनल कार्बनचा ॲटम असेल त्याला रिमूव्ह केलं जातं. म्हणजे मी काय सांगते ते कळतं आहे तुम्हाला. पुढे एक टॅब्युलर फॉर्म आपल्याला येणार आहे, त्याच्यामध्ये मी काय आता सांगितलं ते कळेल. आणि हायड्रोजन रिमूव्ह झाल्यानंतर म्हणजे ओव्हरऑल आपण अल्केनला कसं नोट करतो बघा, जनरली R-H असं रिप्रेझेंट केलं जातं. मग हा H आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. हा H रिमूव्ह झाल्यानंतर काय होतं, अल्केनचं कन्वर्जन -R ह्या फॉर्ममध्ये होतं. यालाच अल्किल ग्रुप असं म्हटलं जातं. नॉर्मल स्ट्रेट चेन अल्केन असतील तर टर्मिनल कार्बनचा H रिमूव्ह केला जातो. आणि जर ब्रांच अल्केन असतील तर नॉन टर्मिनल म्हणजे मधले जे कार्बन आहेत त्याचा हायड्रोजन रिमूव्ह केला जातो. आणि ते रिमूव्ह झाल्यानंतर अल्केनचं अल्किल होतं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर परत तिथं प्रिफिक्सेस ॲड केले जातात. सेकंडरी किंवा टर्शरी ह्या फॉर्ममध्ये कार्बन ॲटमशी रिलेटेड ब्रांच चेनमध्ये असे प्रिफिक्सेस ॲड केले जातात. मग आता पॉसिबिलिटी काय आहेत बघा, कार्बन ॲटम तुमचा प्रायमरी असू शकतो, कार्बन ॲटम तुमचा सेकंडरी पण असू शकतो किंवा कार्बन ॲटम तुमचा टर्शरी क्वाटर्नरी अशा फॉर्ममध्ये असतात. आता प्रायमरी कार्बन कशाला म्हटलं जातं, डेफिनेशन याची दिले बघा, बॉन्डेड टू वन अनादर और वन आदर कार्बन. ओके, प्रायमरी कार्बन म्हणजे कसा कार्बन असतो, जो अजून एका कार्बनला म्हणजे एक कार्बन एका कार्बनला लिंक असेल तर त्याला प्रायमरी कार्बन म्हटलं जातं. म्हणजे हा पण तुमचा प्रायमरी येणार आणि हा पण तुमचा प्रायमरी येणार. सेकंडरी कार्बन काय सांगितले बघा, सेकंडरी इज बॉन्डेड टू टू अदर कार्बन. आता हेच दोन कार्बन आहेत, समजा ह्याच्यामध्ये मी अजून एक कार्बन जोडला तर हा मधला जो कार्बन आहे हा किती कार्बनला अटॅच झाला आहे तर 2 कार्बनला. म्हणजे हा मिडल कार्बन तुमचा काय येणार, सेकंडरी कार्बन येणार. समजते. टर्शरी म्हणजे काय येणार, इट इज बॉन्डेड टू 3 अदर कार्बन. आता हा मिडल कार्बन इथं बघितलं तर इथं 2 कार्बनला अटॅच आहे. समजा याला पुढं मी अजून एक कार्बन जोडला टर्शरी, तर हा मधला कार्बन किती कार्बनला जोडला आहे, 1, 2 अँड 3. हा मिडल कार्बन तुमचा टर्शरी कार्बन झाला. आणि क्वाटर्नरी म्हणजे काय, बॉन्डेड टू 4 अदर कार्बन. ह्या मिडल कार्बनला मी अजून एक जर वरती कार्बन जोडला तर किती कार्बनला हा जोडला आहे, 4 कार्बनला. त्यामुळे ह्याला क्वाटर्नरी कार्बन असं म्हटलं जातं. आणि ह्याला कन्सिडर करूनच मग ज्या फॉर्मशी रिलेटेड किंवा ज्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होईल, टर्मिनलचा झाला तर सॅच्युरेटेड फॉर्ममध्ये किंवा म्हणजे ते स्ट्रेट चेन अल्केन असतील, आणि जर मिडल वन कुठल्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला तर ते तुमचे ब्रांच अल्केन आपण कन्सिडर करतो. त्याच्यावरच तुम्हाला पुढे एक टॅब्युलर फॉर्म दिला आहे, अल्केन स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप कसे तयार होतात. आता बघा ह्याच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर सुरुवातीचे एक 3-4 अल्केन तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. पुढचे तुम्ही ॲज युअर ओन करू शकता. तर पहिला कार्बन दिला आहे बघा CH4, त्याचं नाव असतं मिथेन. आता ह्याच्यामध्ये काय होतं, मिथेनमधला जेव्हा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार तेव्हा इथं काय होतं, हे ओव्हरऑल A आणि A त्याचं रिप्लेसमेंट YLने केलं जातं. म्हणजे मिथेनचा काय होईल, तुमचा मिथिल ग्रुप, त्याचं नेम चेंज होऊन मिथिल असं होणार. म्हणजे CH4चं काय झालं, -CH3 स्ट्रेट चेनच्या फॉर्ममध्ये ह्याचं नाव झालं मिथिल.
समजा 2 कार्बन असतील CH3 अँड CH3, त्याचं नाव आपण काय म्हणतो बघा, इथेन. इथेनमधला एक हायड्रोजन गेला, राहिलं काय, डॅश CH2 अँड CH3. इथेनचं काय होणार, इथिल. त्याच पद्धतीनं 3 कार्बन असतील, नाव प्रोपेन येणार. आणि प्रोपेनशी रिलेटेड त्याचे जे टोटल हायड्रोजन आहेत 8 हायड्रोजन, त्याच्यापैकी एक रिमूव्ह केला तर स्ट्रक्चरमध्ये चेंज झालेलं बघायला मिळेल. डॅश CH2 अँड CH3चं नाव येणार तुमचं प्रोपिल अँड सो ऑन. ब्युटेनचं ब्युटील, पेंटील, हेक्झिल. ह्या फॉर्ममध्ये एक किमान 10 कार्बनशी रिलेटेड डिकेनपर्यंत तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे. सिम्पल आहे, फक्त आपण काय करतो, एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि अल्केनचा अल्किल ग्रुप तयार केला जातो. क्लिअर वन. हे झालं स्ट्रेट चेन अल्केनच्या बाबतीत. ब्रांच अल्केन असतील तेव्हा कंडिशन काय येते, मघाशी आपण वरती एक्सप्लेनेशनमध्ये बघितलं. ब्रांच अल्केनमध्ये अल्किल कसे तयार होतात, नॉन टर्मिनल कार्बनचे हायड्रोजन रिमूव्ह केले जातात असं तिथं सांगितलं होतं. आता त्याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर प्रोपेन आहे, ब्युटेन आहे आणि आयसोब्युटेन हा फॉर्म तुम्हाला दिलेला आहे. प्रोपेनचा प्रोपिल म्हणजे कळालं, म्हणजे मिडल टर्मिनलचा जो हा CH3 आहे ह्याचा एक हायड्रोजन जर रिमूव्ह केला इथला तर इथं डॅश CH2 होणार प्रोपिल. अजून एक फॉर्ममध्ये आपण करू शकतो ह्याचा अल्किल ग्रुप विच इज कॉल्ड एज आयसोप्रोपिल. आयसोप्रोपिलमध्ये काय होतं की मिडल कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला जातो. म्हणजे हे ब्रांच अल्केनच्या बाबतीत नॉन टर्मिनल कार्बनचा हायड्रोजन इथं रिमूव्ह झालेला आपल्याला बघायला मिळतो. इट इज आयसोप्रोपिल. आता ब्युटेनमध्ये ओव्हरऑल 4 कार्बन आहे, मग ह्या स्ट्रेट चेनमध्ये टर्मिनल कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला तर ब्युटील, पण ब्युटेनचा सेकंडरी ब्युटील पण होतो. तर सेकंडरी ब्युटील कसा होईल, तर हा जो तुमचा सेकंडरी कार्बन आहे, इज इट अ सेकंडरी कार्बन, हा क्वेश्चन आहे बघा. हा जो कार्बन आहे मधला, हा अजून किती कार्बनला जोडला आहे, तर हा एक कार्बन आणि त्याच्या साईडला हा एक कार्बन आहे, 2 कार्बनला जोडला आहे म्हणून हा सेकंडरी कार्बन. आणि सेकंडरी कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह केला, इट इज अ सेकंडरी ब्युटील. अशा पद्धतीनं ब्रांच अल्केनमध्ये अल्केनचा अल्किल होतो. तसं पुढचं एक्झाम्पल दिले तुमचं आयसोब्युटील. आयसोब्युटीलमध्ये ओव्हरऑल हे 4 कार्बन आहेत आयसोब्युटीलमध्ये. आयसोब्युटीलचा टर्शरी ब्युटील कसा झाला आहे बघा. आयसोब्युटीलमध्ये इथं स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं, सुरुवातीचा हा आयसोब्युटेन आहे, म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुपचं सबस्टिट्यूशन आहे, इट इज आयसोफॉर्म. आयसोब्युटेनचा ब्युटील कसा झाला, टर्मिनल कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर आयसोब्युटील झालं. आणि ओव्हरऑल टर्शरी ब्युटील कधी होणार, समजा हा जर मिडल कार्बन आपण कन्सिडर केला हा इथला, तर हा किती कार्बनला जोडला आहे, 1, 2 आणि 3, म्हणजे हा तुमचा कार्बन टर्शरी कार्बन आहे. आणि ह्या टर्शरी कार्बनचा हायड्रोजन जेव्हा रिमूव्ह होणार तेव्हा स्ट्रक्चर कसं मिळेल तुम्हाला, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बघायला मिळेल विच इज कॉल्ड एज अ टर्शरी ब्युटील. म्हणजे हे जे आहे हे नोमेनक्लेचरच्या पार्टमध्ये तुम्हाला पुढं एक्झाम्पलमध्ये हे येतं. आणि अल्केनचे अल्किल ग्रुप कसे तयार होतात हे कळालं की नोमेनक्लेचरमध्ये मग आयसोफॉर्म असू दे किंवा सेकंडरी असू दे किंवा टर्शरी असू दे, प्रायमरी असू दे, हे नोमेनक्लेचरमध्ये इझिली आपल्याला सांगता येईल. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट नोमेनक्लेचरचा पार्ट आहे तुमचा बघा, नोमेनक्लेचर ऑफ अलिसायक्लिक कंपाऊंड. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सुरुवातीला जेव्हा आपण क्लासिफिकेशन बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये अलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय हे आपण बघितलं होतं. अलिसायक्लिक हे ॲलिफॅटिक सारखेच असतात आणि त्याच्यामध्ये जनरली सायकल केलेली असते किंवा सायक्लिक फॉर्ममध्ये हे असतात. ती तुमची सायकल कितीही कार्बनची असू शकते असं पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण नोमेनक्लेचर करतो तेव्हा काय केलं जातं बघा, करस्पॉन्डिंग तुमची ओपन चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची किती आहे हे काउंट केलं जातं. आणि काउंट केल्यानंतर त्याच्या अगोदर प्रिफिक्स सायक्लो हा वर्ड पुट केला जातो. किती कार्बनची स्ट्रेट चेन आहे ती मोजून घ्यायची आणि त्याच्या नावाच्या अगोदर प्रिफिक्स सायक्लो दिलं जातं आणि नंतर त्याचं एंड केलं जातं. अल्केन कुठला आला आहे, किती कार्बनचा हायड्रोकार्बन आहे त्याचं नाव इथं दिलं जातं. जनरली कलेक्टिवली त्याला काय म्हटलं जातं, सायक्लो पॅराफिन्स ऑर ऑल्सो कॉल्ड एज अ सायक्लो अल्केन असं पण त्याला म्हटलं जातं. मग आता एक्झाम्पल बघा, पहिलं एक्झाम्पल जर बघितलं तर तुम्हाला इथं ट्रायंगल दिसतोय. आता ट्रायंगल जे आहे त्याच्या कॉर्नरला काय असणार आहेत, कार्बन असतात. म्हणजे काउंट जर केलं 1, 2 आणि 3, टोटल 3 कार्बनची ही सायकल आहे. ओके, मग रूलनुसार काय येणार, त्याच्या नावाच्या अगोदर सायक्लो हा प्रिफिक्स येणार
आणि किती कार्बनची ही तुमची चेन आहे बघा, तर 3 कार्बनची. मग 3 कार्बन असतील तर हायड्रोकार्बनचं नाव काय असतं तुमच्या? प्रोपेन. म्हणजे ह्याचं नाव काय आलं? सायक्लोप्रोपेन. तसंच 4 कार्बन जर इथं बघितले, इथं काउंट केलं तर हा स्क्वेअर दिसतो तुम्हाला. मग स्क्वेअरच्या कॉर्नरला किती कार्बन येणार? 4 कार्बनचा आधार. हे 4 कार्बन आहेत. नावाच्या अगोदर काय आलं? सायक्लो हा तुमचा प्रिफिक्स आला तिथं. आणि किती कार्बनची तुमची चेन आहे? 4 कार्बनची तुमची ही चेन असल्यामुळं आणि सायक्लिक फॉर्ममध्ये, त्यामुळे ह्याचं नाव सायक्लोब्युटेन. नेक्स्ट वन इज किती कार्बन आहेत बघा? 1 2 3 4 अँड 5. 5 कार्बनची सायकल आहे म्हणून हा सायक्लो अगोदर येणार आणि 5 कार्बनचा पॅरेंट आहे म्हणून सायक्लोपेंटेन. हे अशा पद्धतीनं अतिशय सोपं असं अलिसायक्लिक कंपाऊंडचं नोमेनक्लेचर असलेलं बघायला मिळेल. समजा ह्याच्यामध्ये सबस्टिट्युएंट आले, नॉर्मल सायकलमध्ये एखादा सबस्टिट्युएंट आला तर नोमेनक्लेचरमध्ये कसं केलं जातं? तर नोमेनक्लेचरच्या बाबतीत समजा सबस्टिट्युएंट असेल तर त्या सबस्टिट्युएंटला 1 नंबर कन्सिडर केला जातो. ओके. जर एकच सबस्टिट्युएंट असेल तर काय प्रश्न नाही, सिंगल त्याला पहिला नंबर दिला जातो. एकपेक्षा जास्त जेव्हा सबस्टिट्युएंट येतात तेव्हा त्याच्यामध्ये मग बल्की ग्रुप म्हणजे हेवी ग्रुप कुठला असेल त्याला पहिली प्रायोरिटी द्यायची आणि नंतर नंबरिंग केलं जातं. आता इथं जर बघितलं तर हा तुमचा CH3 इथं जोडलेला आहे. समजा हा CH3 इथं नसता, इथं CH3 नसता, नुसती सायकल असती 6 कार्बनची, तर ह्याचं नाव काय असतं बघा? सायक्लोहेक्झेन. ह्याचं नाव काय असतं? सायक्लोहेक्झेन. पण ह्या सायक्लोहेक्झेनमध्ये हा CH3 ग्रुप दिला आहे. CH3 म्हणजेच कोण आपण म्हणतो? त्याला म्हटलं जातं मिथिल. CH3चंच नाव काय आहे? मिथिल. मग ह्याचं नाव कसं येणार बघा? मिथिल सायक्लोहेक्झेन. अशा पद्धतीनं हे एकच सबस्टिट्युएंट असेल तर असे नाव याचे केले जातात. समजा CH3च्या ऐवजी असं असतं C2H5 आणि ही अशी रिंग असती, तर ह्या फॉर्ममध्ये ह्याचं नाव काय येणार? दिस इज इथिल सायक्लोहेक्झेन असं त्याचं नाव आपण प्रेडिक्ट करू शकतो. समजा एकपेक्षा जास्त सबस्टिट्युएंट आले, मोर दॅन 2 और मोर सबस्टिट्युएंट, देन ह्याच्यामध्ये काय केलं जातं की बल्की ग्रुप जो असेल त्याला पहिली प्रायोरिटी द्यायची असं सांगितलं मी. आता इथं एक एक्झाम्पल दिलं आहे बघा तुम्हाला. इथं काय दिसते बघा? हे 2 जेव्हा सबस्टिट्युएंट नाही आहेत असं कन्सिडर करा आणि ही रिंग किती कार्बनची आहे? तर 5 कार्बनची ही रिंग आहे. म्हणजे हा आपला कोण आहे? सायक्लोपेंटेन हा याचा पॅरेंट आला. इथपर्यंत कळालं. तर सायक्लोपेंटेनमध्ये एक CH3 आणि एक CH2CH3 आहे. मी काय सांगितलं की जो हेवी आहे, मोठा ग्रुप आहे, त्याला लोएस्ट प्रायोरिटी दिली जाते. मग CH3 आणि CH2 आणि CH3 यांच्यामध्ये हेवी कोण येणार? हा ग्रुप तुमचा हेवी येणार, त्याला 1 नंबरची प्रायोरिटी जाईल आणि ह्याला 2 नंबरची. म्हणजे सबस्टिट्युएंट तुमचे कुठल्या कुठल्या पोझिशनला आलेत बघा? 1 2. ह्याचं नाव कसं येणार? आपण IUPAC नोमेनक्लेचरमध्ये बघितले, अल्फाबेटिकल ऑर्डर आता इथं फॉलो करायला पाहिजे. 1 इथिल 2 मिथिल. ह्याचं नाव कसं येणार? 1 इथिल 2 मिथिल सायक्लोपेंटेन. अशा पद्धतीनं ह्याचं अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करून असं नाव येईल. तसंच दुसरं एक्झाम्पल बघा. ह्याच्यामध्ये एका कार्बनला CH2CH3 आहे आणि एका कार्बनला 2 वेळेला तोच ग्रुप सेम जोडलेला आहे. बट आता इथं कंडिशन जर कन्सिडर केली, इथं पण 2 कार्बन आहेत, इथं पण 2 कार्बन आहेत, पण हायड्रोजन जर बघितले तर इथं 5 हायड्रोजन आहेत आणि इथं हायड्रोजन तुमचे 6 येतात. त्यामुळे ह्याला पहिली प्रायोरिटी जाणार आणि ह्याला दुसरी प्रायोरिटी जाणार. आता ह्याचं नेम देत असताना कसं येणार? 2 सबस्टिट्युएंट नाही आहेत असं समजलं तर हा तुमचा सायक्लोहेक्झेन आहे ॲज अ पॅरेंट. आणि सायक्लोहेक्झेनमध्ये एकाच नंबरच्या कार्बनला किंवा एकाच कार्बनला 2 वेळेला एकच सबस्टिट्युएंट आहे. मग आपण बघितले ना, एकाच कार्बनला 2 वेळेला तोच असेल तर आपण तीच पोझिशन 2 वेळेला लिहितो कॉमा देऊन. मग इथं ह्याचं कसं येणार? 1,1 असं येईल. आणि किती वेळेला येतो? डायमिथिल. हे एक पद्धतीचं नाव झालं. आणि दुसऱ्या कार्बनला काय आहे बघा? हा इथिल ग्रुप आहे. मग ह्याचं नाव कसं येणार? दिस इज 2 इथिल 1,1 डायमिथिल सायक्लोहेक्झेन असं नाव ह्याचं येईल जर एकपेक्षा जास्त इथं सबस्टिट्युएंट तुमचे असतील तर. त्याच पद्धतीनं पुढचा पार्ट येतोय नोमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव्हिंग फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुपच्या बाबतीत हा जो चार्ट आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, हा चार्ट व्यवस्थित बघायचा आहे. याच्यामध्ये प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस ॲड केले जातात. ओव्हरऑल सगळ्या कंपाऊंडच्या बाबतीत नोमेनक्लेचरमध्ये अल्केनलाच पॅरेंट कन्सिडर केला जातो. हायड्रोकार्बन्सशी रिलेटेड अल्केन हा सगळ्यांचा पॅरेंट असतो, पण थोडेसे नेम्स तिथं चेंज केले जातात सफिक्स आणि प्रिफिक्सच्या बाबतीत. आता
ह्याच्यामध्ये बघा, अल्केन जर नॉर्मली अल्केन असेल तर त्याच्यामध्ये प्रिफिक्स ॲड केलं जात नाही, सफिक्स त्याचं ANE राहतं. समजा अल्किन्स असतील तर एंडेड बाय ENE असं त्याचं नाव असतं. अल्काईन असतील तर एंडेड बाय YNE असं त्याचं एंड होतं. आता अल्किल हलाइड असतील, आपण फंक्शनल ग्रुपचा चार्ट बघितला आहे, त्याच्यामध्ये अल्किल हलाइड असतील तर तिथं सफिक्स नाही ॲड होत, तर प्रिफिक्स ॲड केलं जातं ॲज अ हॅलो म्हणून त्याचं प्रिफिक्स ॲड होतं. अल्कोहोलच्या बाबतीत पण प्रिफिक्स हायड्रॉक्झी असतं आणि सफिक्स OL असं एंड केलं जातं. म्हणजे आता ह्याच्या बाबतीत कसं बघा, समजा काय असतं इथं पुढं येणार आहे तुम्हाला, अल्केन हा पॅरेंट असतो आणि अल्केनमधला हा जो ई आहे ना तो OLनं रिप्लेस होतो. म्हणजे अल्केनचं नाव काय होतं, अल्कॅनॉल. अशा फॉर्ममध्ये अल्कोहोलचे नेम्स. त्याच पद्धतीनं अल्डिहाइडच्या बाबतीत एंडेड बाय AL, ईची रिप्लेसमेंट ALनं होते, म्हणजे अल्केनचं अल्कॅनल असं होतं. त्याच पद्धतीनं कीटोनमध्ये एंडेड बाय ONE सफिक्स घेतलं जातं, प्रिफिक्स ऑक्झो असतं त्याच्यामध्ये. म्हणजे इथं काय होणार, अल्केनची ईची रिप्लेसमेंट ONEनं होणार, म्हणजे अल्केनचा अल्कॅनोन असं नाव त्याचं होतं. इथरच्या बाबतीत प्रिफिक्स घेतलं जातं अल्कॉक्सी. कार्बोक्झिलिक ॲसिड जर कन्सिडर केले तर प्रिफिक्स येतं कार्बोक्झी आणि सफिक्स राहतं त्याच्यामध्ये OIC ॲसिड. म्हणजे अल्केनमधल्या ईची रिप्लेसमेंट OICनं होते, म्हणजे अल्केनचा अल्कॅनॉइक असं त्याचं नेम येतं. इस्टरच्या बाबतीतसुद्धा प्रिफिक्स घेतलं जातं अल्कॉक्सी कार्बोनिल. ओके, आणि एंडेड बाय OAT, म्हणजे अल्केनमधल्या ईची रिप्लेसमेंट OATEनं होते, म्हणजे अल्कॅनोएट असं त्याचं नाव येतं. अमाईनच्या बाबतीत अमिनो आणि अमाईन. सायनाइडच्या बाबतीत सायनो आणि त्याचं नाव एंड होतं नायट्राईलशी रिलेटेड. नायट्रो अल्केनच्या बाबतीत नायट्रो हा प्रिफिक्स घेतला जातो, देर इज नो सफिक्स. हा चार्ट जो आहे हा व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. ह्याचा यूज करून आपण कुठलाही फंक्शनल ग्रुप दिला तर त्याचं नाव आपण प्रिडिक्ट करू शकतो. नेक्स्ट वन, त्याची एक्झाम्पल आपण बघूया. आता मी सांगितलं तेच, म्हणजे फायनल जे आहे अल्केनमधला जो ई आहे ना, ईची रिप्लेसमेंट केली जाते OLनं आणि अल्केनचा काय होतो म्हटलं मी, अल्कॅनॉल होतो. क्लिअर वन. त्याचं एक्झाम्पल बघूया, म्हणजे एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. आता इथं दिलं आहे बघा तुम्हाला, वन एक्झाम्पल इज दॅट 4 कार्बनची लॉंग चेन आहे आणि त्याच्यामध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप म्हणजे OH हा सबस्टिट्युएंट आहे. आता आपण रूल बघितलेत, रूलनुसार आपण काय करायचं, लॉंग चेन सिलेक्ट करा, नंतर सबस्टिट्युएंटला लोएस्ट प्रायोरिटी द्या, सबस्टिट्युएंटचं नाव काय आहे बघा, फायनली पॅरेंट त्याचा कोण आहे हे कन्सिडर करायचे, असे रूल्स आहेत आपले. आता रूलनुसार आपण गेलो तर चेन काउंट करताना ह्या साईडनं काउंट करावी लागेल, 1 2 3 अँड 4. 4 कार्बनची लॉंग चेन आली, म्हणजे नॉर्मली पॅरेंट तुमचा ब्युटेन आहे आणि ह्या ब्युटेनमध्ये लोएस्ट प्रायोरिटी 2 आली. 2 नंबरला कुठला ग्रुप आहे, हा हायड्रॉक्झी ग्रुप आहे तुमचा, OH हा ग्रुप आहे ह्याच्यामध्ये. आणि जनरली हायड्रॉक्झिल ग्रुप म्हणजे तुमचा हा कोण आहे, अल्कोहोल आहे. तर अल्कोहोलशी रिलेटेड जर बघितलं तर अल्कोहोल आहे आणि अल्कोहोलमध्ये ईची रिप्लेसमेंट कशानं होणार, OLनं होणार. ह्याचं नाव कसं येणार, पॅरेंट इज अ ब्युटेन. ब्युटेनमध्ये 2 नंबरच्या पोझिशनला तुमचा हायड्रॉक्झिल ग्रुप आहे. म्हणजे एक्झॅक्टली पोझिशनच्या बाबतीनं आपण गेलो तर हा काय आहे बघा, तुमचा ब्युटेन आहे आणि ब्युटेनमधल्या ईची रिप्लेसमेंट OLनं घेतली तर हा ब्युटॅनॉल आहे इन शॉर्ट. पण ब्युटॅनॉलमध्ये काय दिसतंय की 2 नंबरच्या कार्बनला तुमचा हायड्रॉक्झिल ग्रुप आहे, म्हणून ह्याचं एक्झॅक्टली नाव पोझिशनसहित कसं येणार, ब्युटेन टू OL किंवा सिम्पली असं 2 ब्युटॅनॉल असं जरी लिहिलं तरीसुद्धा हे करेक्ट आहे ह्या फॉर्ममध्ये फंक्शनल ग्रुपच्या बाबतीत. आता फंक्शनल ग्रुप जे असतात लाईक FCl BrI म्हणजे हे तुमचे हॅलो ग्रुप आहेत, किंवा NO2 नायट्रो असेल, किंवा OR म्हणजे अल्कॉक्सी असेल, अल्किल असेल, AR म्हणजे अरिल ग्रुप असेल, ह्याला नेहमी प्रिफिक्स सबस्टिट्युएंट असतात, नॉट अ सफिक्स. आपण चार्टमध्ये पण बघितले, चार्टमध्ये दिसतंय तुम्हाला, अल्किल हलाइड असतील तर हॅलो प्रिफिक्स येतो, अल्कॉक्सी इथरच्या बाबतीत येतो, समजतंय. ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सफिक्स न येता प्रिफिक्स येतात. एक्झाम्पलच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर त्याचं एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, जनरली 4 कार्बनची चेन आहे तुमची, 4 कार्बनमध्ये 1 2 3 अँड 4. 2 नंबरच्या कार्बनला Cl हा सबस्टिट्युएंट आहे, म्हणजे ह्याचं पॅरेंट येणार तुमचा 4 कार्बनचा ब्युटेन आणि 4 कार्बनच्या ब्युटेनमध्ये 2 नंबरला Cl हा सबस्टिट्युएंट आहे ज्याला आपण क्लोरो म्हणतो. मग ह्याचं नाव येणार
क्लोरोब्युटेन किंवा 2 क्लोरोब्युटेन हे त्याचं प्रॉपर किंवा करेक्ट नेम असलेलं आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीनं हे प्रिफिक्सेस ह्या ग्रुपच्या बाबतीत येतात. सपोज इन केस देर आर पॉलीफंक्शनल कंपाऊंड, म्हणजे एकपेक्षा जास्त जर फंक्शनल ग्रुप तुमच्या स्ट्रक्चरमध्ये असतील तेव्हा काय करायचं, त्याच्यामध्ये काय केलं जातं की कुठला तरी एक ग्रुप जो आहे त्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून निवडलं जातं आणि त्याचं नाव ॲज अ पॅरेंट म्हणून कन्सिडर केलं जातं, आणि जो राहिलेला फंक्शनल ग्रुप असतो त्याला सबस्टिट्युएंट असं कन्सिडर केलं जातं. तर त्याच्यासाठी ही जी ऑर्डर आहे ही लक्षात ठेवायची. ह्या ऑर्डरवरून त्याचं प्रायोरिटी ठरते. जे कार्बोक्झाइलिक ग्रुप सगळ्यात जास्त हेवी आहे, त्याच्यानंतर हा ईस्टर, त्याच्यानंतर अमाइड, त्याच्यानंतर सायनो, देन आल्डिहाइड, देन कार्बोनिल, हायड्रॉक्झिल, अमाइन, अल्कीन, अल्काइन, ह्या फॉर्ममध्ये ही ऑर्डर आहे. समजते. आता ही ऑर्डर फॉलो करून एक एक्झाम्पल पुढं दिलं आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय दिसतंय बघा, 2 ग्रुप आहेत त्याच्यामध्ये. हा सी डबल बॉन्ड ओ पण आहे, कार्बोनिल पण आहे आणि हायड्रॉक्झिल ग्रुप पण आहे. आता ह्या ऑर्डरला फॉलो केलं आपण तर जास्तीत जास्त मोर प्रायोरिटी कुणाला आहे, हायड्रॉक्झिलपेक्षा कार्बोनिल ग्रुपला प्रायोरिटी जास्त आहे. त्यामुळं ह्याला ॲज अ बेसिक पॅरेंट म्हणून कन्सिडर केला जातो. आता नीट बघितलं तर ह्या स्ट्रक्चरमध्ये ह्या कार्बोनिल ग्रुपला इकडे एक कार्बन आहे आणि इकडे एक कार्बन आहे, म्हणजे हा एक फंक्शनल ग्रुप दाखवतोय जो आपण डिनोट करू शकतो कसा बघा, आर सी डबल बॉन्ड ओ आर, म्हणजे हा कीटोन आहे तुमचा. आणि कीटोनशी रिलेटेड आपण नोमेनक्लेचर बघितलं. कीटोनचं नेम देत असताना अल्केनमधला ई जो असतो त्याला आपण रिप्लेस करतो ONEनं, म्हणजे अल्केनचा अल्कॅनोन होतो. आता अल्कॅनोनच्या बाबतीत जर बघितलं तर चेन मोजा किती कार्बनचे, 1 2 3 and 4 and 5 कार्बनची चेन आहे, म्हणजे हा पेंटेन आहे. आणि पेंटेनमधल्या ईची रिप्लेसमेंट ONEनं केली तर ह्याचं नाव येणार, इट इज पेंटॅनोन. हा पेंटॅनोन आहे. समजते. नॉर्मल पेंटॅनोन, पण पेंटॅनोनमध्ये नंबरिंग केलं 1 2 3 4 आणि 5, तर 2 नंबरच्या कार्बनला हा कार्बोनिल ग्रुप आहे. त्यामुळे ह्याचं नाव कसं आलं बघा, पेंटेन 2ONE किंवा 2 पेंटॅनोन असं पण लिहिलं तरी करेक्ट. 2 पेंटॅनोनमध्ये काय दिसते की 4 नंबरला अजून एक सबस्टिट्युएंट आहे OH, आणि हा OH म्हणजेच काय आहे, दिस इज अ हायड्रॉक्झी. त्याची पोझिशन काय आहे, 4 हायड्रॉक्झी. मग ह्याचं नाव कसं येणार बघा, इट इज 4 हायड्रॉक्सी पेंटेन 2ONE. समजते. नॉट 2 ऑक्सो पेंटेन 4OL, हे त्याचं रॉंग नेम आहे. कारण प्रायोरिटीनं आपण बघितलं तर कार्बोनिल ग्रुपला लोएस्ट प्रायोरिटी येणार हायड्रॉक्झिलपेक्षा. हे पॉलीफंक्शनलच्या बाबतीत. समजा 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप सेम टाईपचे असतील प्रेझेंट एकाच कंपाऊंडमध्ये, तर तिथं प्रिफिक्सेस यूज केले जातात, डाय, ट्राय आणि टेट्रा ह्या फॉर्ममध्ये. देर इज सफिक्सच्या अगोदर, आणि फुल नेम त्या अल्केनचा पॅरेंट कन्सिडर करून दिलं जातं. त्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. आता इथं एकाच कंपाऊंडमध्ये 2 सेम ग्रुप आहेत, सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, 5 कार्बनची चेन आहे. मगाचंच नेम येणार पेंटॅनोन आहे. हा काय आहे, पेंटॅनोन, कीटोन आहे हा. पेंटॅनोनमध्ये 2 नंबरला आणि 4 नंबरला सेम ग्रुप आहे. त्याची पोझिशन मेन्शन केली 2 4. मी काय सांगितली तर प्रिफिक्स यूज केलं जातं डाय आणि ट्राय. किती वेळेला सी डबल बॉन्ड आहे, 2 टाइम्स. त्यामुळे इथं डाय हे प्रिफिक्स येणार. नेम कसं येणार बघा त्याचं, पेंटेन 2,4 डायओन, 2 टाइम्स आहे म्हणून त्याचं नेम त्या पद्धतीने येणार. समजा 3 टाइम्स असतं तर ट्रायओन असं एंड झालं असतं. हे एकच सेम ग्रुप जर 2 वेळेला किंवा 2पेक्षा जास्त वेळेला असेल तर नेम्स असे प्रेडिक्ट केले जातात. सेम समजा डबल बॉन्डेड कॅरेक्टर असेल तुमच्या कंपाऊंडमध्ये, तर एंडिंग जे असतं अल्केनचं NE पॅरेंट अल्केनचं, तर ते ड्रॉप केलं जातं आणि त्याच्यापेक्षा वेगळं नोमेनक्लेचर करताना कसं दिलं जातं, डबल आणि ट्रिपल बॉन्डची जी पोझिशन आहे ती मेन्शन करून त्याचं नाव एंडिंग NEनं केलं जातं. एक्झाम्पल बघा काय दिले, 1 2 3 4 and 5 कार्बनची चेन आहे म्हटल्यानंतर पॅरेंट आपल्याला माहिती आहे पेंटेन आहे. तर पेंटेनमध्ये जर काउंट केलं तर 1 2 3 4 आणि 5. एक्झॅक्टली पोझिशन काय बघा तुमची, दुसरी पोझिशन आणि ओव्हरऑल जी तिसरी पोझिशन आहे ह्याच्यामध्ये येणारी, किंवा 1 2 ह्या साईडनं नंबरिंग केलं प्रॉपर 1 2 3 4 and 5. डबल बॉन्डला लोएस्ट प्रायोरिटी दिली तर 1 नंबरच्या आणि 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्डेड कॅरेक्टर आहे
पेंटेनमध्ये, म्हणून ह्याचं नाव कसं येणार पेंटेन 1,3 डाईन. डाय मीन्स 2 2 वेळेला आणि एंडेड बाय एनी 2 वेळा डबल बॉन्ड आहे म्हणून एंडेड बाय ENE ह्या फॉर्ममध्ये ह्याचं नेम येईल. समजा 3 वेळेला असतं तर ट्राईन ह्या फॉर्ममध्ये त्याचं नेम आलेलं आपल्याला बघायला मिळालं असतं. अशा पद्धतीनं मग हे IUPAC नोमेनक्लेचर जे आहे ह्याचे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला बघता येतील. टेक्स्टबुकमध्ये जे आहे त्याच्याशी रिलेटेड बरेचसे एक्झाम्पल तुम्ही स्टडी करू शकता. ओके स्टुडंट, नेक्स्ट लेक्चरला मग याच्या पुढचा पार्ट बघूया आपण. थँक्यू.